हॅलो. तर पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर बॉलिंग ट्रॅकवरती सूरज चाळके पाहायला मिळते. धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल सलामीची जोडी. अनिल जाधव आणि दुसऱ्या बाजूला अजय करपे आपल्याला पाहायला मिळेल. अजय करपे आणि अनिल जाधव ही जोडी अष्टमीना केले मुट्टलवाडी करपेडे संघाकडून येताना पाहायला मिळाल्याने सूरज चाळके बॉलिंग ट्रॅकवरती. कल्पतरू 11 चाळकेवाडी सलतेवाडी संघाचा गोलंदाज. यावेळेस पहा काय गोलंदाजी. चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पडल्यानंतर इन स्विंग आतमध्ये येताना पाहायला मिळाला. दिशा बदलली चेंडू नंतर फलंदाज शांत होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू येते. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडताना पाहायला मिळते. यावेळेस पाहायला गेलं तर अनिल जाधवला शांत ठेवलं जातं या चेंडूवरती. सूरज चाळके प्रत्येक मॅच मध्ये आज चांगली गोलंदाजी. मागील मॅच मध्ये देखील 4 षटका 4 धाबा खर्च केल्या होत्या. 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या होत्या. या षटकामध्ये देखील आतापर्यंत धावसंख्या पाहिलं गेलं तर 8 खर्च केले आणि त्यानंतर 2 डॉट बॉल येताना पाहायला मिळालेत. जिथे मात्र आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. आडव्या बॅटने फटका खेळा. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलं जात आहे सीमारेषा पार. पंच अमर कदम सर आमच्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. या चेंडूवरती येत आहेत 4 धाबा. अनिल जाधवला फुलटॉस चेंडू आणि लोअर फुलटॉस बनवून ऑन साईडच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलं गेले 4 धाबांसाठी. येस वाईट +1 या अतिरिक्त धाबा पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. या 2 धाबांनी समीकरण बदलताना पाहायला मिळाले. धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते आणि त्यानंतर पाहायला गेलं तर स्कोर बोर्ड फ्री सरकताना पाहायला मिळेल. चौदा धावा आतापर्यंत धावपलवरती लावण्यात आलेत. सूरज चाळके आतापर्यंत 2 मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. कालच्या दिवसामध्ये देखील दर्जेदार गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. परंतु या मॅच मध्ये 14 धावा आतापर्यंत खर्च केलेत अनिल जाधव विरुद्ध खेळत असताना. ऑनसाईडच्या दिशेने कॅच पकडली जाते. मॅच पकडली जाते. चेंडू घेऊन जातो बॅटची कडा. फलंदाज अनिल जाधवला गोलंदाज सूरज चाळके चांगला शिकवून जातो धडा. कडा आणि धडा याचं समीकरण या चेंडूवरती फलंदाजला बाहेर घेऊन येताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र काय गोलंदाजी केले. कमबॅक महत्वाचं होतं. विकेट मिळवले आणि आता मात्र इथून पुढे 2 गोलंदाजांना सोपं समीकरण होताना पाहायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा खेळ होताना पाहायला मिळेल हे देखील वेळ सांगून जाईल. पहिल्या षटकाचा होतोय शेवट. धावसंख्या क्रमांक 14 1 गडी बाद पहिल्या षटकाचा शेवट. अक्षय सलते बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस आडव्या बॅटने ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळायचा होता परंतु पाहिले तर चांगला प्लॅन ऑफसाईडच्या दिशेने वाईड यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न थोडासा मागे 2 ते 4 मीटर मध्ये. तिथे मात्र स्लॉट मधील चेंडू चांगल्या टप्प्यावरती पडला गेला. अजय करपेला मात्र चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू येतोय आणि नवीन बॅटर सागर मुट्टल आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो जो मात्र पहिला बॉल फेस करेल.
ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईपर्यंत स्वतः गोलंदाज जातो अक्षय सलते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये फेकी करणार नाही. माहीत आहे पोहोचेल. अतिरिक्त धाव ओव्हर थोडीशी गेली तर किती महागडी ठरू शकते आणि एका धावेचं समीकरण महत्वाचं आहे. एक धावेसाठी धाव केली जाते आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट सागर आणि अजयच्या माध्यमातून या 2 धावा येत आहेत. धावसंख्येत वाढ मात्र होते आणि धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. यावेळी चांगला स्ट्रोक खेळला गेला. सूरज चाळके वेगवान गतीने येते. चेंडू खाली यावेळेस एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मागील 2 चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या, प्राप्त केल्या गेल्या आणि फुटवर्क मध्ये चांगलं नेटवर्क दोन्ही खेळाडूंच्या पाहायला मिळतं. यावेळेस अजय आणि दुसऱ्या बाजूला सागर. अठरा धावा, 18 रन्स. दुसरं षटक शेवटचं निर्णायक अंतिम. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय. वाईट बॉल आहे. ऑफ स्टंप सोडून जातोय. पाहिलं गेलं तर ट्रॅम्प लाईनच्या बाहेरची 2 षटकांची मॅच आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन पाहिलं गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक फाईन क्षेत्रामध्ये एक धाव येताना पाहायला मिळते. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. या एका चेंडूने पाहिलं गेलं तर धावफलक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचेल 20 याकडे होते. 20 रन्स 20 धाबा शेवटचे 2 बॉल. अक्षय सलते ऑनफारच्या दिशेने फटका खेळा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून जाताना पाहायला मिळेल. तोपर्यंत डीपचा स्क्वेअर लेग रिजनचा क्षेत्ररक्षक येतो, फिकी करतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये येऊन आणि अशा चुका तुम्ही करू शकत नाही. ओव्हर थ्रोची एक अतिरिक्त धाव आता अगोदर घेतलेल्या 2 धावा. धावसंख्या या 5व्या क्रमांकाच्या चेंडूवरती पाहिलं मिळतं 3 आणि 23 धावांवरती पोहोचेल. शेवटचं निर्णायक अंतिम षटकातील शेवटचा महाअंतिम षटकातील चेंडू आपण पाहतोय आणि या चेंडूमध्ये कशा पद्धतीने धावा 23 मध्ये जोडल्या जातील. संपर्क कसा होईल बॅट आणि बॉलचा. अक्षय सलते काय करेल. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, लाईन अँड लेंथ मध्ये सुधारणा करेल का. कशा पद्धतीने फलंदाजाला गोलंदाजी करेल. कटर्स मात्र यूज करेल का. पुढे ठेवण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र कोणताही पाहिलं गेलं तर धाव मात्र या चेंडूवरती येणार नाही आणि पाहिलं गेलं तर फलंदाज शांत होताना पाहायला मिळते. अजय शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉल येते. कोणती धाव नाही. 23 धावा 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत आणि 24 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 12 चेंडू 24 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. फलंदाज बाहेर येईपर्यंत तुमचे 9 खेळाडू आत जाणं महत्वाचं आहे. त्यानंतर 2 खेळाडू येतील कारण की वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आणि चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि लगेच चला अक्षय सलते आणि टीम खेळपट्टीच्या बाहेर या आणि सलामीची जोडी लगेच पाठवा.
येस चेंडूची पूर्तता करायची. हॅलो. तर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय मुट्टलवाडी करपेड या संघाने. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेलं तर फील्ड प्लेसमेंट पहा. लॉंग ऑफ लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काव कॉर्नर आणि मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक. डीप स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डीप पॉइंट एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पहिलाच बॉल शॉट ऑन पूल. अनिल जाधवच्या गोलंदाजीवरती प्रहार. अशी गोलंदाजी या खेळाडूला करू शकत नाही. 12-24 समीकरण. चेंडूला पाठवलंय. स्ट्रॉंग अँड लॉंग हाय अँड हँडसम. उंच आणि लांब फटका देऊन जातोय 7 धावांचा झटका. धावसंख्येला मात्र पंख लावत पहिल्याच बॉलवरती षटकार येताना पाहायला मिळतोय. विंग्स फ्लाय. यावेळेस मात्र पहा षटकार येतोय. पहिलाच बॉल षटकार. कमबॅक डिलिव्हरी येईल का की श्रीकांत निवडून घे पुन्हा एकदा ब्लास्ट करताना पाहायला मिळेल. बिग ब्लास्ट पहिल्याच बॉलवरती 600चा स्ट्राईक रेट येताना पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस होत नाही. पाहायला गेलं तर एक डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल 7 या आकड्यावरती. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये बनवायचे आहेत 17 धावा. 10-17चं समीकरण 12-24चं समीकरण असताना पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा. आता मात्र कानमंत्र देण्याचा प्रयोग केलाय. मिस्टर ओव्हर द कीपर हेड. यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून पुन्हा एकदा चेंडू येतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत 1 धाव. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचा खेळ आपण पाहणार आहोत. महत्वपूर्ण मॅच आपण सध्याच्या स्थितीला पाहतोय. एका बाजूला कल्पतरू 11 चाळकेवाडी सलतेवाडी एका बाजूला बॅटिंग करत असताना, तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक 11 मुठ्ठलवाडी करपेवाडी. यावेळेस पहा काय गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय. वेग या चेंडूवरती प्रचंड पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आला. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला. आतापर्यंत अशा पद्धतीचे 2 चेंडू अजून आले तर धावसंख्या मात्र पूर्णपणे थांबेल, स्थिरावताना पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 8. यावेळेस आडव्या बॅटने खेळाय, परंतु पाहायला गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 9 धावा धावफलकावरती. 7 चेंडूचा खेळ मात्र आता अजून देखील बाकी आहे. येणाऱ्या काळामध्ये बनवायचे आहेत 15 धावा. जिथे मात्र 12-24चं समीकरण आहे. पहिल्या 5 चेंडूंमध्ये 9 धावा बनवले. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिथे मात्र 15 धावा बनवायच्या आहेत. मिस्ट आणि स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अनिल जाधव जातो. कॅच पकडण्याचा प्रयत्न थांबवला गेलाय. यावेळेस मात्र पकडली कॅच. त्यानंतर एका हातामध्ये पाहिलं गेलं तर स्टेबल राहिला नाही. त्यानंतर बॉडी बॅलन्स प्रॉपर पाहायला मिळालं नाही आणि एका हातामध्ये झेल म्हणजे कॅच पकडली तरी जाईल, कॅच सोडली तरी जाईल. कारण की 2 हात जेव्हा आपण कॅच साठी यूज करतो तेव्हा मात्र पूर्णपणे चेंडू आपल्या हातामध्ये
पकडला जातो, परंतु एका हातामध्ये कॅच पकडताना कुठेतरी पूर्णपणे स्टेबल राहता येत नाही आणि यावेळेस एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. जिथे मात्र षटक समाप्तीनंतर धावसंख्या 10, येणाऱ्या काळामध्ये बनवायचे आहेत 6 चेंडूमध्ये 14 धावा. मॅच कुठेही जाऊ शकते, कारण की एका बाजूला कल्पतरू चाळकेवाडी सलतेवाडी आहे, तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक केलेबन मुट्टलवाडी करपेवाडी अशी मॅच आपण पाहतोय. हाय व्होल्टेज 440 वोल्ट पेक्षा जास्त करंट देणारी करंट मॅच आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. दादासो करपे लेफ्ट हँडर डावखुरा गोलंदाज करपेवाडी संघाचा. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळला जातोय. मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 6-14चं समीकरण 5-14 पर्यंत आणून पोहोचवलं. पहिला बॉल डॉट बॉल आणि आत्मविश्वास वाढवणारा निर्धाव चेंडू. डॉट डिलिव्हरी आले आणि त्यानंतर आत्मविश्वास देखील आलाय. पहिला बॉल निर्धाव. स्टेप आउट झाला. यावेळेस मात्र पाहिला जातं चेंडूकडे क्षेत्ररक्षक वेगवान गतीने शुभम पवार येतो, तोपर्यंत AK-47 वेगवान गतीने 1 बाउन्स फेकी केली जाते. या धावेचा प्रयत्न मात्र यावेळेस एकच केला जातो, दुसरीचा प्रयत्न थांबवला गेलाय. बॅकअप आहे, पॅकअप होऊ शकतं आणि यावेळेस मात्र एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाईल. 4-13चं समीकरण. 4 चेंडू 13 धावा. 2 षटकार 3 चौकार 3 चौकार 2 षटकार. या षटकामध्ये कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील की थांबवल्या जातील. एका बाजूला अक्षय सलते. रबर बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक वेळी पाहायला गेलं तर दर्जेदार खेळ करणारा खेळाडू. ऑनच्या दिशेला फटका खेळा. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे, वेगवान गतीने मात्र पाहायला गेलं तर AK-47 अमोल करपेच्या डोक्यावरून कावकोन रिझनच्या बाहेर चेंडूला पाठवले गेले. डोक्याचं तापमान वाढवणारा षटकार धावसंख्येला आग लावतोय आणि या खेळपट्टीवरती वनवा पेटवतोय. या 6 धावांनी समीकरण बदलतंय, कारण की यावेळेस मात्र अक्षय सलते या खेळपट्टीवरती आहे आणि जोपर्यंत अक्षय सलते या खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत ही मॅच पूर्णपणे ऑन आहे. धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. कशा पद्धतीने होईल ही मॅच, अजून देखील मॅच बनवू शकते. यावेळेस आडव्या बाटण्या फटका घ्या. चेंडूखाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने येताना पाहायला मिळतो. सागर येतोय, पूर्णपणे दीपक आलाय, शुभम आलाय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर अशा चुका तुम्ही करू शकत नाही अमोल फेकी करेपर्यंत. धावसंख्येत वाढ मात्र 2 ने पुढे जाईल धावफलक. आता मात्र 19 धावा धावफलकावरती लावण्यात आलेत आणि 5 धावांची आवश्यकता येणारे चेंडू असतील 2 चेंडू 5 धावा 5 धावा 2 चेंडू. कशा पद्धतीने दादासो करपे गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. कटर्स इन स्विंग आउट स्विंग पूर्णपणे पाहायला गेलं तर हाफ ट्रॅकर असेल, बाउन्सर असेल, कशा पद्धतीचा चेंडू हाताळताना पाहायला मिळेल, कोणतं ब्रह्मास्त्र यूज करताना पाहायला मिळेल, कोणता गोलंदाज कोणता चेंडू हाताळताना पाहायला मिळेल आणि फलंदाज अक्षय सलते या चेंडूवरती कशा पद्धतीने चौकार षटकार हाताळताना येईल ते मात्र पाहताना पाहायला मिळू शकतो. आडव्या बॅटने पाहायला गेलं तर फुलटा चेंडू वेगवान चेंडू फुलर लाईनचा चेंडू होता आणि पाहायला गेलं तर 1 धाव मात्र या चेंडूवरती. 2-5चं समीकरण. 1 चेंडू 4 धावा. 1-4चं समीकरण. 1 चौकार 1 षटकार. ही मॅच फिनिश करेल बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने, परंतु 1 निर्धाव चेंडू एकेरी दुहेरी धाव जर या चेंडूवरती आली तरी मॅच विजेता होताना पाहायला मिळेल आणि 4 धावा जर पळून काढल्या तर वेगळा विक्रम होऊ शकतो. चौकार न येता 4 धावा येताना पाहायला मिळू शकता. 1 चेंडू 4 धावा 4 धावा 1 चेंडू. एका बाजूला गेम चेंजर्स तर दुसऱ्या बाजूला एक्सपॅक्टर्स. एका बाजूला पाहायला गेलं तर कल्पतरू चाळकेवाडी सलतेवाडी, तर पाहायला गेलं तर पूर्णपणे दुसऱ्या बाजूला अष्टविनायक केलेबन मुट्टलवाडी करपेवाडीची मॅच. पूर्णपणे ही मॅच बदलताना पाहायला मिळाली. 1 चेंडू 4 धावा. शेवटच्या चेंडूवरती निर्णय कळेल. शेवटच्या चेंडूवरती डिसायडर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्णायक चेंडू सांगून जाईल विजेता कोण असेल. बॅटिंग करणारा संघ की गोलंदाजी करणारा संघ, बॉलिंग करणारा संघ की फलंदाजी करणारा संघ. 1 चेंडू 4 धावा. यावेळेस काय गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पूर्णपणे बाईकच्या स्वरूपातील अतिरिक्त धाव देणारा चेंडू. 1-4चं समीकरण. 2 धावांनी विजेता होताना पाहायला मिळतो. अष्टविनायक केलेबन मुट्टलवाडी करपेवाडी हा संघ विजेता होतो, पराभूत करतो विरोधी संघाला. जिथे मात्र पाहायला गेलं तर कल्पतरू चाळकेवाडी सलतेवाडी या संघाला. आणि पुढील होणारी मॅच एका बाजूला असेल जुळेवाडी वेलबन सौवे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल अष्टविनायक केलेबन मुट्टलवाडी करपेवाडी अशी मॅच. साठी या दोन्ही कर्णधार अधिक काटकर आपण टॉससाठी यायचंय.
यानंतर आपली मॅच आहे तिसऱ्या क्रमांकाचा सामना 2 षटकांची ही मॅच